नमस्कार मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीची जी अर्ज प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने राबवली जाईल, आधार प्रमाणीकरण असेल, KYC असेल किंवा शेतकरी कर्जमाफीच्या ज्या याद्या आहेत त्या कशा लागतील, तर याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। जे पात्र शेतकरी आहेत त्यांना आधार प्रमाणीकरण करावं लागेल, कशा स्टेप्स असतील एकदम सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेणार आहोत। तर बघा, शेतकरी कर्जमाफी जी आहे त्याची जी अर्ज प्रक्रिया असेल ती ऑनलाईन असेल। जसं 2019ला कर्जमाफी योजना झाली होती आणि त्या ठिकाणी ज्या त्यामध्ये त्रुटी राहिल्या होत्या त्या त्रुटी या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि कशा पद्धतीने याचे टप्पे असतील तर ते आपण या ठिकाणी समजून घेऊया। सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी प्रक्रिया ऑनलाईन टप्पे आणि आवश्यक माहिती। तर काय माहिती आहे, सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे टप्पा नंबर 1 नोंदणी आणि वैयक्तिक ओळख। या शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असेल की फार्मर ID तुम्हाला अनिवार्य आहे। ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID काढले नसतील तर लगेच करून घ्या, कारण तुमचे जे क्षेत्र आहे वैयक्तिक जो फार्मर ID आहे तो या योजनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे। ज्यांच्याकडे फार्मर ID असेल त्यांना शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी अर्ज करता येईल। जर नसेल तर काढून घ्या, तुमच्या फार्मर ID मध्ये काही चुका असतील तर त्या दुरुस्त करून घ्या। तर ह्या ठिकाणी हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडे वैयक्तिक फार्मर ID असणे बंधनकारक आहे, ज्याद्वारे तो खातेधारक असल्याचं सिद्ध होतं, तो शेतकरी असल्याचं सिद्ध होतं। त्यानंतर जो दुसरा मुद्दा आहे बघा या ठिकाणी आधार लिंकिंग। परंतु आता हे सगळ्यांचंच असणार आहे आधार लिंकिंग। बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कर्ज खाते आधार कार्डशी जोडले असणे आवश्यक आहे, यामुळे ऑनलाईन पडताळणी सुलभ होते। तुम्ही जे काही कर्ज काढलेलं आहे, तुमचं जे कर्ज खातं आहे ते आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे, कारण कर्जमाफी योजना ज्यावेळेस राबवली जाते त्यावेळेस पहिल्यांदा तुमचं आधार प्रमाणीकरण केलं जातं आणि ज्या शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर आता हा डाटा कशासाठी वापरला जातो, जसं तुम्ही पूर्वी 2019ला कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला त्या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड नंबर दिलेला आहे, तुमचं आधार प्रमाणीकरण केलेलं आहे, त्यावरून ही गोष्ट निष्पन्न होते की तुम्हाला या अगोदर कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला आहे। त्यामुळे आता तुमचं यावेळेस पुन्हा आधार प्रमाणीकरण केलं जाईल, त्यावेळेस ह्या दोन्ही गोष्टी स्पष्ट होतील आणि तुम्हाला या ठिकाणी कर्जमाफी योजनेचा किती लाभ मिळेल, मग 50,000। कारण ज्या शेतकऱ्यांनी पूर्वी लाभ घेतलेला आहे त्यांना या ठिकाणी कर्जमाफी योजनेमध्ये फक्त जास्तीत जास्त 50,000 रुपये लाभ मिळणार आहे, ज्यामध्ये जर तुम्ही थकबाकीमध्ये असाल किंवा चालू बाकीमध्ये असाल, नियमित कर्जदार असाल तरी देखील तुम्हाला 50,000 रुपये मिळणार, कारण तुम्ही यापूर्वी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला असेल तर। आता दुसरा जो मुद्दा आहे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा बघा वर्गीकरणाचा। बघा ठिकाणी गोष्ट काय आहे की 2 लाखाच्या आतील जे कर्ज आहेत त्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाख रुपयापर्यंत आहेत, त्यांची स्वतंत्र यादी तयार केली जाईल। या ठिकाणी कर्जमाफी योजनेच्या काय होणार आहे, याद्या तयार होणार आहेत। आता ह्या याद्या कधीपर्यंत तयार होतील मी ते तुम्हाला सांगतो। बघा या ठिकाणी अंदाजे आहे की 20 जूनपर्यंत याद्या तयार होतील। 20 जून नाही झालं तर त्यापेक्षा जास्त होतील, 30 जून किंवा जुलैमध्ये तरी याद्या तयार होऊ शकतात। सरकारकडून जर ही प्रक्रिया उशिरा राबवली गेली तर अजून तुम्हाला जास्त दिवस पण वाट पाहावे लागू शकतात। परंतु याद्या कशासाठी आहेत, कारण तुमच्या बँकेतून तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे त्या बँक खातेधारकांची माहिती सरकारकडे ऑलरेडी उपलब्ध आहे, तरीही या ठिकाणी याद्या प्रसिद्ध केल्या जातील आणि जे पात्र शेतकरी असतील त्यांना आधार प्रमाणीकरण करावं लागेल, त्यांना अर्ज करता येईल। तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी तुमच्या याद्या तयार केल्या जातील। आता बघा जे 2 लाखांवरील कर्ज योजना आहे त्यासाठी OTS केलं जाणार आहे असं यांचं म्हणणं आहे आणि 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी वन टाईम सेटलमेंट OTS योजनेअंतर्गत वर्गीकरण केले जातील। म्हणजे या ठिकाणी या कर्जमाफी योजनेचे 3 प्रकार आहेत। एक, ज्यांचं कर्ज थकीत आहे, जे नवीन कर्जदार आहे, ज्यांनी यापूर्वी शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेला नाही आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ते शेतकरी थकीत आहेत, अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतचं अनुदान दिलं जाईल। हा एक प्रकार। आणि वर्गीकरण म्हणजे त्यांचं क्लासिफिकेशन 2 गटामध्ये 3 गटामध्ये वर्गीकरण केलं जाईल यादींचं, ज्यामध्ये 2 लाखांवरील जे काही कर्जदार असतील त्यांची वेगळी यादी आणि जे नियमित कर्जदार आहे त्यांची एक वेगळी यादी या ठिकाणी तयार केली जाईल। अशा वेगवेगळ्या
याद्या या ठिकाणी तयार केल्या जातील। आणि जो दुसरा मुद्दा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं म्हणणं आहे की सहकार विभागामार्फत पडताळणी केली जाईल आणि ही पडताळणी केल्यानंतर जे अपात्र शेतकरी असतील, आता अपात्रतेचे निकष काय आहेत आपण या अगोदर जो GR बघितला त्या GR मध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। कोण कोण अपात्र आहे, हे जे काही शेतकरी असेल ज्यामध्ये कोणी लोकप्रतिनिधी आहे, संत्री कोणी नसतं, मंत्री लोक असतील किंवा मग आमदार खासदार अशी लोक असतील, तर अशा लोकांना या ठिकाणी कर्जमाफी योजनेतून वगळलेलं आहे। ओके, आणि हे खाते वगळल्यानंतर जे काही अंतिम याद्या असतील त्या याद्या तयार होतील आणि त्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांना या ठिकाणी बायोमेट्रिक KYC करावी लागेल। बायोमेट्रिक आधार KYC तुम्हाला या ठिकाणी करावी लागेल। ही केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जी रक्कम आहे ती तुमची कर्ज खात्यामध्ये सरकारकडून जमा केली जाईल। याची जी काही प्रक्रिया आहे, ऑनलाईन पोर्टल आहे ते सुरू झाल्यानंतर आणि ह्याच्या ज्या याद्या कर्जमाफीच्या ज्या याद्या आहेत त्या प्रकाशित झाल्यानंतर त्याची माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल। त्यामुळे कर्जमाफीच्या सर्व छोट्या मोठ्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।